देशातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आगामी काळात सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीनं संशोधनावर मोठा भर दिला जाणार आहे। एकंदरीत शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारनं 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत तशी घोषणा केली आहे। यावेळी मंत्री सीतारामन काय म्हणाल्या, चला समजून घेऊया नेमक्या शब्दात। कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं संकल्प केला आहे। कुठल्या जमिनीत कोणती पिकं घ्यायची याच्या संशोधनावर भर दिला जाणार आहे। कोणत्या पद्धतीनं पिकं घेतल्यानंतर अधिक फायदा होईल याचा अभ्यास केला जाणार आहे। नैसर्गिक शेती कशी करावी याचं प्रशिक्षण ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाईल। खाद्यतेलाच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी तेलबियांच्या पिकांवर विशेष भर दिला जाईल। तेलबियांबरोबरच सामान्यांना जेवणात लागणाऱ्या डाळींचं उत्पादनही वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून साखळी तयार केली जाणार आहे। पीक व्यवस्थित यावं, त्याच्या वाढीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी मातीचं परीक्षण आणि पिकांचा सर्व्हे डिजिटल पद्धतीनं केला जाणार आहे। हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसंच क्लिष्ट विषय नेमक्या शब्दात समजून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।